9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली। या हत्येमध्ये 8 जण आरोपी होते आणि त्यातला मुख्य आरोपी म्हणजे वाल्मिक कराड आहे। आणि हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय, अत्यंत जवळचा। जेव्हा त्याचं नाव या प्रकरणात आलं तेव्हा धनंजय मुंडेंची काय प्रतिक्रिया होती? कोण? मी ओळखत नाही, काय संबंध? मित्र आहे पण या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं म्हणणारे हेच धनंजय मुंडे आज धनंजय मुंडेंना त्याच वाल्मिक कराडची आठवण का आली? मुळात त्यावेळचं त्यांचं एक स्टेटमेंट आहे, जर कोणी माझा जवळचा असेल आणि या प्रकरणात दोषी असेल तर त्याला फाशी द्या। आता असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंना मात्र आज म्हणावं लागलं की आपल्यात एक व्यक्ती नाहीये, त्याची जाणीव होते। कालच्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्तानं महायुतीच्या उमेदवारांचा एक संयुक्त मेळावा झाला। त्या ठिकाणी बहीण भाऊ दोघेही होते, पंकजताई मुंडे आणि धनंजय मुंडे। आता धनंजय मुंडे काय म्हणाले की 24 तास जगमित्र कार्यालय सुरू होतं, काही का असेना आपण गोरगरिबांसाठी मदत आम्ही करायचो। आता मात्र जगमित्र कार्यालय सुरू आहे, कामही सुरू आहे, पण आपल्यात एक व्यक्ती नाहीये त्याची जाणीव होते। गेल्या वर्षभरात माझ्या छातीवर अनेकांनी वार केले, मी ज्यांना मदत केली त्यांनीच मला दगाफटका केला, पण आता परळीची बदनामी यापुढे आम्ही सहन करणार नाही। जे बदनामी करतील त्यांना आम्ही जागा दाखवू। आता या जोडीला पंकजा मुंडेंनी देखील आपली री ओढली, काय की गव्हाबरोबर किडे देखील रगडले जातात।